माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, मेघना बोर्डीकर, इंद्रनील नाईक आणि योगेश कदम यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी। भाजपला 3, शिंदेंना 2 आणि दादांच्या पारड्यात 1 राज्यमंत्रीपद। मुंबई विमानतळावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं स्वागत। मुलगा विहंग सरनाईक यांनी घेतली गळाभेट। प्रताप सरनाईक यांची परिवहन मंत्रीपदी वर्णी। मला चक्रव्यूहामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, मंत्रिपदासाठी गेलेला वाघ तुमच्या सेवेसाठी परत आलाय, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। मंत्रिपदी निवड झाल्यानंतर हसन मुश्रीफ पहिल्यांदाच कागल शहरात दाखल। हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण विभाग सांभाळणार। मुश्रीफांचं कागल शहरात भव्य स्वागत। संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांचं जल्लोषात स्वागत। मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर संजय शिरसाट पहिल्यांदाच संभाजीनगरात। राज्यमंत्रीपदी पंकज भोयर यांचा आज वर्ध्यात नागरी सत्कार। नागरी सत्कार समितीची माहिती, 10 वर्षांनंतर प्रथमच वर्ध्यात मंत्रिपद मिळाल्यानं आनंदाचं वातावरण। नागपुरात अनेक मंत्र्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। मंत्र्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, अशोक उईके, आशिष जयस्वाल यांचा समावेश। बीएमसी निवडणूक स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना। कार्यकर्त्यांचं म्हणणं नेहमी ऐकतो, उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरू। संजय राऊतांची माहिती। राऊतांना कोणी थांबवलं आहे? कार्यकर्त्यांशी चर्चा करून स्थानिक निवडणुकांबाबत निर्णय घेणार। नाना पटोलेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही। काँग्रेस ठाकरेंना जवळ करत नाही आणि पवार कुठे राहील सांगता येत नाही। संजय शिरसाटांची टीका। राहुल गांधींविरोधात भाजपकडून हक्कभंगाची नोटीस। संसद भवन परिसरातील धक्काबुक्की प्रकरणात भाजपकडून राहुल गांधींवर गुन्हा दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन। दिल्लीत 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान होणार संमेलनाचं आयोजन। मुंबई आणि ठाणे शहरात दाट धुक्याची चादर पसरली। शहरातील वातावरण 2 अंशानं खालावलं, गारठा कायम। भारताच्या एकूण वनक्षेत्र आणि वृक्षक्षेत्रात वाढ। केंद्र सरकारच्या पाहणी अहवालातून माहिती समोर। तर पश्चिम घाट आणि पूर्व घाटातील एकूण वनक्षेत्रांमध्ये 58.22 चौरस किलोमीटरनं घट। मुद्रांक शुल्कासाठी आता 500 रुपये मोजावे लागणार। विधानसभेत विधेयक मंजूर। विविध 12 प्रकारच्या दस्त शुल्कात सुसूत्रता येण्यासाठी निर्णय। तर मुद्रांक शुल्कासाठी आता 500 रुपये मोजावे लागणार आहे।